नमस्कार. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता म्हणजे संपूर्ण जगामध्ये जे देश कोरोना बाधित आहेत त्याच्यामध्ये भारताचा एक नंबर आहे. त्यामुळे साहजिकच केंद्र सरकार कसं काम करतंय आणि त्या राज्यातली सरकार जी आहेत ती कशी काम करत आहेत याविषयीची चर्चा होणं स्वाभाविक आहे. राजकीय पक्षाचे कार्यकर्ते असतील किंवा सामान्य नागरिक असतील ही चर्चा करतील. आणखी एक महत्वाची चर्चा इथे होते आहे आणि ती सोशल मीडियामध्ये खूप मोठ्या प्रमाणात होते. युट्यूब असेल, फेसबुक असेल किंवा ट्विटर असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आहेत किंवा कोरोनावर त्यांचं नियंत्रण कशा पद्धतीने सुरू आहे. याचं कारण असं आहे की ब्रिटन मधला कोरोना कमी होतोय, अमेरिकेतला कोरोना कमी होत आहे, स्पेन मधला कोरोना कमी होत आहे, पण भारतामध्ये हा कोरोना का वाढतोय? केंद्र सरकारचं योग्य नियंत्रण आहे का? आणि नरेंद्र मोदी जे वारंवार फेसबुक किंवा सोशल मीडियाचे मास्टर महागुरु समजले जातात ते नेमकं यावेळेला काय करतात हीच मी चर्चा करतोय. कारण सामान्य माणसाला पंतप्रधानांचा मोठा आधार असतो. आपला नेता, आपला सेनापती जो आहे तो अधिक सक्षम असावा, तो अधिक अग्रेसिव्ह असावा आणि तो कामाने बोलणारा असावा, अशा प्रकारची त्याची अपेक्षा असते. या चर्चेत सहभागी होतात अशोक वानखेडे दिल्लीवरून, ज्येष्ठ पत्रकार, महेश तपासे मुख्य प्रवक्ते राष्ट्रवादी काँग्रेस आणि अवधूत वाघ भाजपचे प्रवक्ते ॲडव्होकेट अवधूत वाघजी आहे. मी पहिला थेट प्रश्न अवधूतजींना विचारतोय की अवधूतजी, म्हणजे सोशल मीडियाचे महागुरु जर कोणी असतील तर ते नरेंद्र मोदी आहे. अमित शहा नंतर येतात आणि भाजप सुद्धा नंतर येतं. कारण मोदींनी ज्या प्रकारे गुजरात मॉडेल फेसबुक, सोशल मीडिया किंवा माध्यमांमध्ये आणलं होतं तसंच मॉडेल 2014ला नरेंद्र मोदी पंतप्रधान होताना संपूर्ण भाजपने राबवलं होतं. यावेळेला नरेंद्र मोदींची लोकांची जी मन की बात आहे ती पूर्णपणे एक्सेप्ट का करत नाहीत लोक? सोशल मीडियाचे विश्वगुरु म्हटलंय. धन्यवाद तुमच्या या अभिप्रायाबद्दल, परंतु आम्ही काही असं मानत नाही. हे प्रधान सेवक आहेत आणि सोशल मीडियाचा उपयोग ते आपल्या भावना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी करतात. त्यांना रिस्पॉन्स मिळालेला आहे. जगातील पहिल्या 5 सर्व जे राजकीय नेते आहेत त्यांना सर्वात जास्त फॉलोअर आहेत. त्याच्यापैकी एक नरेंद्र मोदीजी आहेत. त्याच्यामुळे जर तुम्ही म्हणत असाल तर, पण बाकी ते स्वतःला सेवकच म्हणतात, गुरु बिरू काही म्हणत नाहीयेत. पण तुम्हाला स्वातंत्र्य आहे, व्यक्ती स्वातंत्र्य, तुम्ही त्यांना काही सांगितले म्हणजे हा. आता दुसरी गोष्ट आहे की नरेंद्र मोदी काय करतात. नरेंद्र मोदी काय करतात हे त्याच्या टीव्हीवर दिसणं किंवा सोशल मीडियावर दिसणं. आज बघा, आजच एक बातमी आली आहे. DRDOने एक संशोधन केलेलं आहे. आणखी त्यांच्या रक्तामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण कमी आहे अशा लोकांसाठी एक औषध तयार केलेलं आहे. हे काय आज तयार झालं का? याची इन्स्ट्रक्शन DRDO ही रिसर्च विंग आहे डिफेन्सची रिसर्च विंग ज्यावेळी आपल्या देशामध्ये आलेल्या संकटासाठी कोविडसाठी पण संशोधन करते, त्यावेळी तुम्ही लक्षात घ्या की किती डेप्थने आणि किती सुरुवातीपासून त्याच्यावर काम केलेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मध्यंतरी कोविडच्या लशीचा तुटवडा झाल्यानंतर मिळालेलं रॉ मटेरियल कोविड लसीला जे लागतं अमेरिकेने द्यायला नकार दिला, म्हणून 3-4 दिवस एकदम गाजावाजा करून सोशल मीडियावाल्यांनी भंडावून सोडलं होतं. ठीक आहे, ते त्यांचं काम आहे. परंतु नंतर काय झालं की अमेरिकेने भारताने जी काही शिष्टाई केली त्यात अमेरिकेने देणं कबूल केलं आणि आपल्याला रॉ मटेरियलचा पुरवठा होतोय. आज संपूर्ण देश जगामध्ये इस्रायल असो किंवा ब्राझील असो किंवा इतर असो, ही जी शिष्टाई आहे त्या शिष्टाईमधनं अगदी सिंगापूर सारख्या छोट्याशा देशातून सुद्धा भारताला मदतीचा ओघ येतोय. आणि याचं कारण असं की भारताने गेल्या 6-7 वर्षामध्ये इतर आपल्या देशांबरोबर जे काही चांगलं काम केलं होतं. सुरुवातीला आपल्याकडे कोविड लस आली होती, ती कोविड लस ब्राझील सारख्या देशाला पण पाठवली होती, कॅनडा सारख्या देशाला पाठवली होती. त्यावरनं जी काही एक भारताची एक इमेज तयार झाली आहे आणि त्या इमेजला अनुसरून आणि शेजार धर्म म्हणून, मानवतावाद म्हणून आज इतरही लोक आपल्याला मदत करतात आहेत. सर्व बाबतीमध्ये पंतप्रधानांना फक्त म्हणजे हे कोविड हा विषय आहेच, पण त्याबरोबर बेरोजगारी आहे, आपला अर्थव्यवस्था चांगली राहावी आहे, लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन आहे. चीन सारखा देश आजही कुरापत करतोय, तो पण सीमेवर सज्ज आहे. या अशा सर्व गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. आणखी फक्त पंतप्रधान काम करत नाहीत, कारण पंतप्रधान एक फेस आहे सरकारचा. इतर सर्व नितीन गडकरींपासून सर्व मंत्री, अगदी गोयल सारखे मंत्री काम करतात आहेत. सर्व रेल्वे ज्या आहेत त्या रेल्वेमधले कित्येक बोगीज ह्या आपण कन्वर्ट केलेल्या आहेत कोविड बाधित लोकांना उपचारांसाठी. असे अनेक कार्य आहेत, अनेक गोष्टी आहेत. मला फक्त विलासजी एवढं वाटतं की ह्या कोविडच्या लढाईला जाताना एक न्यूक्लियस आहे सेंटर, आणि त्याचबरोबर ही सगळी राज्य आहेत. हे राज्य आणि केंद्र यांनी हातात हात घालून चाललं पाहिजे असं मला वैयक्तिकरित्या वाटतं.
कदाचित केंद्राच्या चांगली चुका गोष्ट झाल्या आहे. तर राज्याने दाखवल्या पाहिजेत, चांगलं राज्याच्या पाहिजे. एक मिनिट एका अर्ध्या मिनिटात संपवतो. हा, हा. राज्याच्या चुका झाल्या तर केंद्राने दाखवल्या पाहिजेत. एकमेकांना सहकार्याची भावना करून एकमेकांच्या हातात हात घालून कोविड विरुद्धचं युद्ध आपल्याला जिंकावंच लागेल आणि त्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायची गरज आहे. एकमेकांवर शरशंदान करून एकमेकांचे पाय खेचण्याचे प्रयत्न जी परदेशी लोक करणार आहेत त्यांना आपण बळी न पडता आपण सर्व एक आहोत आणि कोविडच्या युद्धामध्ये राज्य असो चला, किंवा ठीक आहे. केंद्र असो हे तीन एकजुटीने काम महत्वाचे करतो मुद्दे आहोत हा तुम्ही मांडले. संदेश सगळीकडे आपण जे पोहोचला तीन पाहिजे. महत्वाचे मुद्दे मांडले. एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करतात, कोरोनासोबत इतरही जबाबदार आहेत. दुसरं, एकमेकांच्या हातात घालून काम केलं पाहिजे. तिसरं, परदेशी लोक जी बदनामी करतात किंवा परदेशी लोक त्यांच्याकडे लक्ष नाही दिलं पाहिजे. ठीक आहे, माझे प्रश्न घेऊन मी येणारच आहे, पण अशोक वानखेडे एकूणच दिल्लीमध्ये असतात. अशोकजी, तुम्हाला दिसतात पंतप्रधान नरेंद्र मोदी दिसतात तुम्हाला? काय विलास, प्रॉब्लेम मीडियाचा आहे. मीडियाचा प्रॉब्लेम असा आहे की कोविडची परिस्थिती इतकी हाताबाहेर गेलेली आहे, इतकी चिघळलेली आहे की कोणा जरी वर्तमानपत्रांनी म्हटलं की कोविड कंट्रोलमध्ये आहे किंवा कोणा चॅनलनी म्हटलं कोविड कंट्रोलमध्ये आहे तर त्याची नालस्ती होते, त्याची क्रेडिबिलिटी संपून जाईल. आतापर्यंत मोदीचा जय जय घोष करत गेले, मोदींनी केलेल्या ट्विटला रिट्विट करत गेले, मोदींनी काही जरी म्हटलं तर छोट्या छोट्या गोष्टीला लगातार पब्लिसिटी देत गेले. आता ते त्यांना लाजीरवाणं वाटतं. आता त्यांना स्वतःचाच खेळ यायला लागला की आपण काय करत होतो, ही कोविडची स्थिती कुठे गेलेली. त्यामुळे आता मोदी दिसत नाहीत माध्यमांमध्ये आणि लगातार दिसतंय ते कोविडचे प्रश्न. सर्वात दुसरी मोठी गोष्ट, जे फॉलोअर्स भरपूर असतात, जसे आता या तुमच्या या चॅनलला पण फॉलोअर्स भरपूर असतील, सबस्क्रायबर भरपूर असतील, परंतु हा प्रोग्राम किती लोक पाहतात ते महत्वाचं आहे. तसे मोदींना फॉलोअर्स भरपूर आहे, पण मन की बात तन की बात जेव्हा ते काही करतात तेव्हा त्यांना पाहणारे आणि ऐकणाऱ्या लोकांची संख्या किती पटीनं घटली हे त्यांना कळतं. सर्वे पण सांगतात की त्यांची आता पॉप्युलरिटी घटलेली आहे. गुजरात मधले मोठमोठे पेपर, गुजरात त्यांचं गृहराज्य आहे, ज्या न्यूज पेपरनी त्यांना महामानव आणि म्हणजे या देशाला विकास पुरुष म्हणून अशी इमेज केली होती, तेच वर्तमानपत्र आज खरोखर संपादकीय लिहितात त्यांच्या विरुद्ध. जे अमेरिकेचे आज आज म्हणतात परदेशी बातम्या, आता वाघसाहेब म्हणाले, परंतु वॉशिंग्टन पोस्ट किंवा बाहेरच्या देशात जेव्हा मोदींबद्दल चांगलं लिहून यायचं तेव्हा ते त्याच्या किती आपल्याला सारखं सांगायचे की पहा विश्वगुरु बनलेले आहेत, पूर्ण जगात त्यांची वाईवाई होत आहे. आज ते लोक बोलतात तर आपण त्यांना विदेशी ताकता म्हणतो. ज्या अमेरिकेकडनं आपण सगळं रॉ मटेरियल घेतो त्याच अमेरिकेच्या पेपरनी जर आपल्या विरुद्ध लिहिलं तर मग आपल्याला वाटतं की ती विदेशी ताकद आहे. त्या अमेरिका इतकी कमजोर आहे की त्याला न्यूयॉर्क टाइम्स किंवा वॉशिंग्टन पोस्टची जरूरत पडेल की तुम्ही मोदींबद्दल लिहा, आम्ही इकडनं माल सप्लाय करतो. हा पोरखेळ नाही. कोविडची दुसरी लहर आपल्या हातातनं गेली हे त्यांना कळलेलं आहे आणि त्यामुळे ते सुद्धा चिंतित आहे. मी हे म्हणत नाही, मी नरेंद्र मोदीच्या बद्दल नेहमी एक बात म्हणतो की मी त्याच्यासारखा प्रामाणिक माणूस आतापर्यंत प्रधानमंत्री पाहिलेला नाही, अतिशय प्रामाणिक आहे, परंतु त्यांच्या नीती और नियत में, हिंदीमध्ये मी नेहमी म्हणतो नीती और नियत में खोट नाही, पण इम्प्लिमेंटेशन झिरो आहे. त्यांची जी पूर्ण टीम आहे ती टीम इतकी युजलेस आणि कामातनं गेलेली आहे. ज्या टीमनी पहिली लहर नंतर आपण विजय पा लिया करके, म्हणजे आपण त्याच्यावर विजय मिळवला म्हणून विजय उत्सव साजरा केला आणि मोदींना वाटलं की झालं विजय झाला, कारण हे सगळे लोक सांगतायत. आज ते टास्क फोर्सचे लोक अध्यक्ष आहेत, नीती आयोगचे जे स्वास्थ्य मेंबर आहेत, त्यावेळेला त्यांनी प्रेस कॉन्फरन्स फेब्रुवारीमध्ये घेतलं की आता कोरोना संपला. तेव्हा पूर्ण देशातले जगातले लोक म्हणत होते की दुसरी वेव येते आणि तो म्यूट होऊन येतो. हे त्या व्हायरसचा प्रॉब्लेम आहे. मागच्या वेळेला जेव्हा 1920 मध्ये आला तेव्हा त्यांनी तसंच म्युटेशन केलं होतं. त्याच्या अगोदर 1820च्या जवळपास आला तेव्हाही म्युटेशन केलं होतं. हे त्याचं हे इम्पॅक्ट आहे. पहिली लहर येते, दुसऱ्या लहरीला आपल्याला तयार राहावं लागतं आणि जेव्हा दुसरी लहरीची आपण तयारी चांगली करतो तेव्हा तिसऱ्या लहरीला आपण फारच म्हणजे त्यांना फारच लाईटली घेतो, कारण तो व्हायरसला माहित असतं की आपण तयारी केलेली आहे. आपल्याकडे ऑक्सिजन नव्हता का लोकांना माहित नाही. एक महाराष्ट्रातल्या एका जिल्ह्याच्या आदिवासी जिल्ह्याच्या कलेक्टरला माहित होतं की दुसरी लहर येणार आहे आणि त्या डॉक्टर राजेंद्रनी कलेक्टर असताना पूर्ण 4 महिने ऑक्सिजनची व्यवस्था केली, बाकी सगळ्या व्यवस्था केल्या. तर दुसरी लहर आली तर तो आदिवासी जिल्हा महाराष्ट्राचा आज त्या लहरीपासून मुक्त आहे. तिथं बेड पण खाली आहेत, मृत्यूची संख्या पण कम आहे आणि दिल्ली सारख्या जागी जो कॅपिटल आहे देशाची, म्हणजे याच्यापेक्षा काय नालस्ती होऊ शकते सरकारची की सर्वोच्च न्यायालयाने स्वतः टास्क फोर्स केला ऑक्सिजनसाठी आणि हा टास्क फोर्स करण्यासाठी सर्वोच्च न्यायालय रोज हिअरिंग घेऊन
तुम्हाला मागत होतं की तुम्ही सांगा आम्हाला काय करणार, हम्म. आणि केंद्र सरकार नाही सांगू शकलं. मग शेवटी वैतागून टास्क फोर्स बनवला. हे मोदींचं फार दुःख आहे. आज मी म्हणतो, आज दिल्लीमध्ये सर्वात जास्त दुःखी कोणी असेल आणि हतप्रद असेल तर ते नरेंद्र मोदी आहे. पण पंतप्रधान आहे देशाचे, त्याचे सांगू शकत नाही लोकांसमोर जाऊन. पण त्यांना आपली टीम चेंज करण्याची गरज आहे. तीच टीम सारखी तीच टीम का अशी कामं करते हे मला कळत. आणि पॉलिसी पॅरालिसिस आहे. अशोकजी, तुमच्या या विश्लेषणातून दोन मुद्दे मला स्पष्टपणे कळले. एक तर दुसरी लाट येणार आहे आणि त्याची तयारी ही मोदी सरकारला करता आली नाही. दुसरं, ज्या प्रकारे त्याची टीम आहे, म्हणजे हायकोर्टाला किंवा सुप्रीम कोर्टाला त्याची दखल घ्यावी लागते आणि त्यांना निर्देश द्यावे लागतात, यापेक्षा मोठं दुर्दैव कुठल्याही सरकारचं नसतं. हे आपण पत्रकारिता करताना पाहिलेलं आहे. आणि याची उत्तर मी अवधूत वाघ यांच्याकडून घेणार आहे. पण महेशजी, आता तिसरा जो मुद्दा अवधूत वाघ यांनी उपस्थित केला की हातात हात घालून काम केलं पाहिजे. महाविकास आघाडीत एका राज्याचं आपण घेऊ, ठीक आहे, आता तुम्ही या राज्यामध्ये सत्तेवर आहात. केंद्र सरकारने तुमच्या हातात हात कधी दिलाय किंवा तुम्ही त्यांच्या हातात हात कधी दिलाय, जेणेकरून संकट आहे, हे काही राजकारण नाही, हे काही म्हणजे हे काही छोटं मोठं युद्ध नाहीये, हे जागतिक युद्ध आहे आणि ते बायोलॉजिकल युद्ध इथपर्यंत म्हटलं जात आहे. म्हणजे एवढी त्याची व्याप्ती आहे. आता अवधूत वाघजी जी बाजू मांडतात ते सगळे भाजपचे मांडतात, म्हणजे ते देवेंद्र फडणवीस अशीच बाजू मांडत असतील किंवा सगळे नेते मांडत असतील. महेशजी, प्रश्न असा आहे की काय करायला पाहिजे होतं केंद्र सरकारने आणि कुठे फेल ठरलं केंद्र सरकार? पार्टीच्या अनेक प्रवक्त्यांचा बदललेला सूर हा निश्चितच स्वागतार्ह आहे. गेल्या 8-10 दिवसापासून हे नवीन बदललेलं स्वरूप भारतीय जनता पक्षाच्या लोकांचं दिसतंय. आणि त्याची दोन कारणं आहेत. मगाशी वानखेडे साहेबांनी सांगितले त्याच्यातलं एक महत्वाचं कारण म्हणजे की आंतरराष्ट्रीय मीडियाने कोरोनाच्या परिस्थितीमध्ये सर्वात मोठा नरभक्षक हे मोदी सरकार आहे भारतामध्ये, हे आंतरराष्ट्रीय मीडियाने लिहिल्यानंतर ज्या पद्धतीने चपराक केंद्रातल्या सरकारला बसली आहे ते आता बोलूही शकत नाही आणि गिळूही शकत नाही अशी अवस्था झालेली. दुसरं, जे काम सरकारने करायला पाहिजे होतं ते सुप्रीम कोर्ट करायला लागलेलं आहे. म्हणजे ऑक्सिजनच्या संदर्भात असेल, टास्क फोर्सच्या संदर्भात असेल किंवा बाकीच्या काही गोष्टीचे असेल. आता ह्या ठिकाणी मोदी साहेब हे चांगले वक्ते आहेत, चांगले नेते आहेत, अनेक त्यांच्यामध्ये अष्टपैलू त्यांच्यामध्ये गुण पण असतील. परंतु ह्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या युद्धामध्ये त्यांना वाटलं, भाजपच्या आयटी टीमला विशेष करून, की ज्या पद्धतीने आम्ही व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीच्या माध्यमातून निवडणुका जिंकतो तसं सोशल मीडियातनं भारतातनं कोरोना गेला, गो कोरोना करून करून हा कोरोना मी घालून टाकला आणि त्याच्यात आम्हाला यश मिळालं. ह्या मदमस्त मनस्थितीमध्ये ते असल्यामुळे कोरोनाची दुसरी लाट त्यांच्याकडनं चुकली आणि त्यांचे घोर परिणाम हे भारतीय नागरिकांना भोगावे लागतात. विशेष करून उत्तरेकडच्या भाजप प्रणित राज्यातल्या लोकांना जास्ती. जी हे मान्य करत नाहीये ना, त्यांचं म्हणणं अवधूतजींना मला सांगायचंय, अवधूतजी आज हातात हात घालायच्या संदर्भात म्हणतायत. महाराष्ट्रामध्ये मागच्या वर्षापासून जर आपण पाहिलं तर एक नाही अनेक वेळा सर्व पक्षातल्या नेत्यांची बैठक सन्मान्य मुख्यमंत्र्यांनी बोलवली. मागच्या वर्षी लॉकडाऊन करायच्या आधी बोलवली, या वर्षी लॉकडाऊनच्या आधी त्यांच्या संदर्भात त्या बैठकी बोलवल्या आणि किमान एका सत्ताधारी पक्षाकडनं दुसऱ्या सत्ताधारी पक्षाकडनं एक अपेक्षा असू शकते की दिल्लीमध्ये तुमचं राज्य आहे, तिकडनं महाराष्ट्रासाठी औषधं द्या, तिकडनं महाराष्ट्रासाठी वॅक्सिनेशन द्या, तिकडनं महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन द्या, व्हेंटिलेटर द्या, ते काय म्हणतात ऑक्सिजन कसलं उपकरण म्हणतात, या सगळ्या गोष्टी एवढी मागणी जर महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्र्यांनी एक नाही अनेक वेळा देवेंद्र फडणवीस साहेबांनी केली, देशाच्या प्रधानमंत्र्यांनी केली, परंतु फक्त महाराष्ट्रातल्या प्रशासनाला बदनाम करायचं, महाराष्ट्राच्या उण्यावा काढायच्या, महाराष्ट्रामध्ये हे चुकतंय ते चुकतंय हे म्हणून सातत्याने बदनाम करायचं, ही भूमिका महाराष्ट्रातल्या राज्यातल्या भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली. काही लोक त्याच्यात चांगले पण आहेत, ज्यांनी चांगली भूमिकेला चांगलं देखील म्हटलं. मी विशेष आभार मानेन नितीन गडकरी साहेबांचं की त्यांनी काही लोकांना कानपिचक्या दिल्या की ह्या संकटाच्या वेळी हातात हात घालूनच राहिलं पाहिजे, लोक जगली तर आपण जगू, ही भूमिका प्रामाणिकपणे नितीन गडकरी साहेबांनी मांडली आणि त्यांनी त्यांच्याही लोकांना या संदर्भातलं सूचना अधिक मार्गदर्शन केल्या. हे सगळे विसरले.
प्रश्न काय हे सगळे विसरले. मी एक गोष्ट सांगतो, आठवलेजी मध्ये मी एक, आता मला तो देश लक्षात नाही, परंतु त्या देशाच्या पंतप्रधानाला तिकडच्या प्रशासने दंड केला, कारण का भर मीटिंग मध्ये त्याने मास्क घातलेला नव्हता. त्या देशाच्या कुठला देश आहे अशोकरावांना माहिती असेल कदाचित, त्या देशाच्या पंतप्रधानाला, न्यूझीलंड नाही मला म्हणजे आज लक्षात नाही, त्या देशातल्या पंतप्रधानाला प्रशासनाने दंड केला, कारण ते मास्क न घालता ह्या 15-20 लोकांच्या त्यांच्या त्या बैठकीत आलेले. परंतु आपले पंतप्रधान, गृहमंत्री हे थेट त्या ठिकाणी मास्क न लावता प्रचारामध्ये आहेत. कोरोना गेलाच. आसामचा मुख्यमंत्री करणं महत्व आहे, ठीक आहे, घटनेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. बंगालची निवडणूक महत्वाची होती, पण ती पुढे जाऊ शकत होती. कुंभमेळ्याच्या वेळेला उत्तराखंडच्या संदर्भामध्ये आपण भूमिका घेऊ शकला असतात. मठाधिपती म्हणजे वेगवेगळ्या मठांमध्ये जाऊन त्या मठाधिपतींना विनंती जर केली असती तर ते देखील तुम्हाला सहकार्याची भूमिका घेतली असती, पण ती भूमिका घेतली नाही. ठीक आहे अवधूतजी, म्हणजे आपण सोशल मीडियावर व्हिडिओ बघितलेले आहे की नरेंद्र मोदींना कोणीतरी मास्क देत होतं पण ते घालतच नव्हते. आता प्रश्न असा आहे की त्यांनी घालणं न घालणं ही गोष्ट वेगळी, आपणही नाही घातलं कारण आपण घरामध्ये आहोत. पण ते एका मीटिंग मध्ये एका कार्यक्रमाला गेले होते, कुठला तरी जे हँडलूमचा कार्यक्रम आहे तिथे ते मास्क नाकारतायत. अमित शहा हे व्हिजिट करत असताना मास्क नाकारतायत. तिसरं, बंगालमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका घ्यायला नको होत्या असं कोर्टाने म्हटलंय. आता हे फेल्युअर नाहीये का? म्हणजे या ठिकाणी मोदी दिसत नाहीयेत, पण इतर ठिकाणी मात्र नरेंद्र मोदी दिसतात, मन की बात करतात. या ठिकाणी मोदींनी दिसायला पाहिजे होतं की नाही? माझ्या पहिल्या वक्तव्यानंतर अशोकजी आणखी महेशजीने अनेक मुद्दे मांडले. त्यातल्या काही मुद्द्यांना मी माझ्या परीने उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. खरं पाहायला गेलं तर महेशजी, महाराष्ट्र शासनाला कोणी बदनाम करायचं आणि भारतीय जनता पक्षाने काही कारण नाही आणि गरजही नाही, त्यासाठी सचिन वाजे आणि अनिल देशमुख पुरेसे मजबूत आहेत. मी आता आपण जे आज पाहतो आहोत की हे नाहीये ते नाहीये, या देशामध्ये ज्यावेळी कोरोना सुरू होता त्यावेळी पीपीईचे कारखाने सुद्धा नव्हते. आणखी देशामध्ये वर्षाला 2500 पीपीई किट्स बनवण्याची कॅपॅसिटी होती. आज भारतामध्ये आपण एक्सपोर्ट करतो आहोत. तुम्हाला आठवत असेल तर प्रधानमंत्री मदत योजनेतून सर्व हॉस्पिटल्सना सुरुवातीलाच आपण व्हेंटिलेटर्स पाठवले होते, त्याचे फोटो सुद्धा सगळीकडे व्हायरल झाले. ऑक्सिजनच्या संदर्भामध्ये म्हणायचं आहे तर ऑक्सिजन, इंडस्ट्रियल ऑक्सिजन 2 मोठ्या क्षेत्रामध्ये तयार होतो. एक स्टील क्षेत्रामध्ये तयार होतो आणि दुसरा रिफायनरी क्षेत्रामध्ये तयार होतो. आपण सुरुवातीपासून भिलाई स्टील असो किंवा आणखी स्टीलच्या कारखाने असो, तिकडे सगळं काम थांबवून इंडस्ट्रियल ऑक्सिजन बंद करून हे सर्व ऑक्सिजन आपण ज्यावेळी इमर्जन्सी आली देण्याचा प्रयत्न केला. आणखी त्याच्यासाठी स्पेशल ट्रेन्सची अरेंजमेंट केली. प्रॉब्लेम कुठे आहे की ऑक्सिजनची एक उपलब्धता आणि दुसरं ऑक्सिजनचे टँकर्स, एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये जो लिक्विड ऑक्सिजन लागतो तो लिक्विड ऑक्सिजन एका टँक मध्ये हाय प्रेशर टँक मधनं पाठवावा लागतो. ते एका दिवसामध्ये तयार होत नाही, त्यामुळे त्याला वेळ लागला. तिसरी गोष्ट, लस. ज्यावेळी आपण कोरोना सुरुवात झाली त्यावेळी लस 3 वर्षामध्ये बनेल असं लोकांचं मत होतं. 4 वर्षामध्ये, कारण अशोकजींनी गेल्या 80 वर्षाच्या किंवा 100 वर्षाच्या आधीचा इतिहास सांगितला. त्यावेळी 5 वर्षानंतर लस तयार झाली अशोकजी. त्यावेळी आपण इतर देशांबरोबर केवळ एका वर्षाच्या आत लस बनवू शकतो. अवधूतजी, प्रश्न तोच आहे की दुसऱ्या लाटेसाठी हा भारत देश तयार नव्हता, हे अशोक वानखेडेंनी म्हटलंय, हे अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्टनेही म्हटलंय, हे केरळमधील हायकोर्टाने म्हटलंय आणि हे सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. हे तरी मान्य कराल की नाही? बघा, मी भारत देश, हे बघा, भारत देश तयार नव्हता. उशीर केला तोपर्यंत 4 लाख एक मिनिट, भारत देश तयार नव्हता असं आपण एके ठिकाणी म्हणतो. त्याचबरोबर ही दुसरी लाट येईल याच्यावर पण 100% लोकांचा विश्वास होता का? कोण कोण सांगत होतं का येणारच म्हणून? तर शेवटी आपल्या घरामध्ये सुद्धा आग लागल्यानंतर आपल्याकडे एक फायर एक्सटिंग्विशर असतं आणि ते स्वयंपाकघरामध्ये लागलेल्या आगीसाठी आपण उपयोगी पडतो. पण अख्ख्या घराला आग लागली म्हणून कोण काय फायर टँकर घराच्या खाली ठेवत नाही, ते शक्य पण नसतं. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीच यावी लागते. कारण भूकंप आल्यानंतर 5 लाख लोक मरतील
कधीतरी, म्हणून 365 दिवस आपण आपत्कालीन परिस्थिती करत नाही, हे जरा लक्षात घेतलं पाहिजे. दुसरी नाही, गोष्ट, अशोक हे एक मिनिट हे बघा, आपल्या अपेक्षा चंद्राच्या आहेत, परंतु तुम्ही अमेरिका आणि इंग्लंडचं उदाहरण देता. अमेरिकेमध्ये आणि इंग्लंडमध्ये किती लोक टॅक्स भरतात, भारतामध्ये किती लोक टॅक्स भरतात. भारताची आणखी अवधूतजी, करोना संपला असं प्रधानमंत्री स्वतः मार्च मध्ये म्हणाले. केंद्रातला टास्क फोर्स स्वतः म्हणाला मार्च मध्ये करोना महत्व, असं कसं म्हणता तुम्ही? आपल्याकडे भरपूर वेळ आहे असूनही, आपल्याकडे भरपूर वेळ आहे, तर तुम्हाला सर्वांना बोलायला मिळणार. मला असं म्हणायचं आहे की आपण त्यावेळी हे बघा, प्रत्येक राज्यामध्ये पण झालेलं आहे. महाराष्ट्रामध्ये नाही का झालं? महाराष्ट्रामध्ये पहिल्या लाटेमध्ये तुम्ही एका मोठ्या बिल्डरला लॉकडाऊन असताना लोणावळ्यावरून महाबळेश्वरला पाठवलं. तिकडे जॉईंट सीपीच्या जॉईंट सेक्रेटरीचा सारखा माणूस लेटर देतो. तुम्ही ज्यावेळी बंगालच्या इलेक्शन बद्दल बोलता, त्यावेळी तुम्हाला कोणी रोखलं होतं की पंढरपूरची इलेक्शन थांबवायला? तुम्ही पंढरपूरची इलेक्शन काय थांबवू शकतात? तुम्ही ग्रामपंचायतीच्या इलेक्शन पंढरपूरची महाराष्ट्र राज्याने दिली का? महाराष्ट्र राज्याने दिली का इलेक्शन? महाराष्ट्र राज्याने दिली का? अहो, निवडणुकीचा कोण करतं सांगा ना. चुकीचं बोलताय, चुकीचं. अवधूतजी, तुमची अडचण मी समजू शकतो. अवधूतजी आणि महेशजी थांबा, आता आपण मुद्देसूद चर्चा करतोय, आपण काय राजकारण करत नाहीये किंवा कुठली प्रचार सभा नाहीये. अशोकजी, अवधूत यांनी जे मुद्दे उपस्थित केले याच्यावर बोट वरती करतात, मला त्यांना बोलण्याची संधी दिली पाहिजे. अशोक, नाही, बिलकुल त्यांनी बिलकुल उत्तरं दिली आणि चांगली उत्तरं दिली. आता मास्क आणि पीपीई किट याला रॉकेट सायन्स नाही पाहिजे. हे सिलाई मशीनवर ज्या कपडे शिवतात त्यानंतर तिथे मास्क बनतात. त्यामुळे मास्क आणि पीपीई किट मध्ये आम्ही देशात फार हे केलं म्हणून काय फार मोठी अचिव्हमेंट नव्हती. तुमची अचिव्हमेंट दिसत होती ती कॉन्सन्ट्रेटर बनवण्यात, तुमची अचिव्हमेंट दिसली असती ती क्रायोजेनिक टँकर बनवण्यात. काय तुम्हाला माहित नव्हतं? आणि तुम्ही म्हणता वाघ साहेब की कोणी सांगितलं नाही. अहो, इंडियन मेडिकल असोसिएशन पासून सगळे लोक ओरडत होते. पूर्ण युरोपमध्ये दुसरी लहर आली होती. पहिल्या लहर मध्ये युरोपमध्ये भरपूर लोक मेली. दुसरी लहर मध्ये ते सगळे वाचले. का वाचले? त्यांनी तयारी केली. त्यांनी आपल्या औषधी जाऊ दिल्या नाही बाहेर. त्यांनी सगळ्या एक्सपोर्ट बॅन केला. आपण आपलं रेमडेसिवीर विकतच होतो लगातार. त्यानंतर तुम्ही म्हणता आम्ही लस दुसऱ्याला दिली, आणि लस आम्ही 5 वर्षाची 3 वर्षाची काही नरेंद्र मोदींनी नाही केली. ही ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीची लस आहे. प्रोडक्शन साठी त्यांनी 2 लोकांना सांगितलं, त्यात एक आपल्या इंडियाची कंपनी आहे. त्यामुळे असं नका सांगू की ते केलं. डीआरडीओचं तुम्ही सांगता, डीआरडीओ इंडिपेंडेंट संस्था आहे. जेव्हा काँग्रेस होती तेव्हा डीआरडीओने बरेचसे कामं केलेले आहेत. त्याची लिस्ट तुम्हाला पाहिजे तर मी मेड करतो. तेव्हा डीआरडीओ वगैरे एक पॉलिसी डिसिजन असतं. पॉलिसी डिसिजन काय होतं? दुसरी लहर येते, तुम्ही प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड करून 160 ऑक्सिजन प्लांट हॉस्पिटलमध्ये लावा म्हणून प्राईम मिनिस्टर रिलीफ फंड पैसे दिले. पैसे कोणाला दिले? केंद्रीय हेल्थ मिनिस्ट्रीला. केंद्रीय हेल्थ मिनिस्ट्रीने काय केलं? एका ठेकेदाराला सांगितलं आणि ते चूक झाला. ठेकेदार पळून गेला, त्यांना माहिती नाही. जेव्हा ऑक्सिजननी लोक मरायला लागली तेव्हा निघालं की ते 160 प्लांट कुठे आहेत. आता हे मी म्हणतो की मोदींना हे 160 प्लांटचा रोज हिशोब मोदी घेणार नाही, पण मोदीच्या हाताखाली इतकी नकारा टीम आहे की त्यांनी ते 160 प्लांट लागले नाही, ठेकेदार पळून गेला, हे कोणालाही सांगितलं नाही. आणि नंतर मग बीजेपी म्हणतं की राज्यांना पैसा दिला, राज्यांना पैसा दिला. किती खोटं बोलायचं. अहो, कोविडची ही जी युद्ध आहे ही डिझास्टर मॅनेजमेंट ऍक्टच्या खाली लढली जाते. त्यामुळे व्हॅक्सिन सेंट्रल गव्हर्नमेंट, कोविशिल्ड सेंट्रल गव्हर्नमेंट, तुमचं रेमडेसिवीर सेंट्रल गव्हर्नमेंट, ऑक्सिजन सेंट्रल गव्हर्नमेंट, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि दुसरी गोष्ट, राज्य सरकारे जीएसटी नंतर सगळी केंद्रासमोर भिकारी बनून बसलेली आहे. एक राज्य सरकार सांगा ज्याचा पूर्ण बॅकवर्ड, त्याला सगळे पैसे पूर्ण आतापर्यंत वापस झालेले आहेत. जीएसटी नंतर जे केंद्र देगा उसके भरोसे पूर्ण राज्य सरकारे आहेत. पंतप्रधानांनी ही निवडणूक थांबवू शकले असते. पंढरपूरची निवडणूक ही लोकल बॉडीजची निवडणूक नव्हती. पंढरपूरची निवडणूक ही केंद्रीय इलेक्शन कमिशनने घोषित केलेली आहे. त्यात राज्य सरकार काही करू शकत. राज्य सरकारच्या हातात असतं तर ममता बॅनर्जींनी 8 फेज मध्ये इलेक्शन होऊ दिले नसते. तिने ऍप्लिकेशन लावला होता कोविडच्याच नावाखाली. त्या ऍप्लिकेशनला उठून फेकून दिलं. मद्रास हायकोर्टची टिप्पणी काय सांगते? आणि ती टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने बरकरार ठेवली. त्यांनी सांगितलं की आम्ही त्या याच्यावर हे बोलू शकत. या गोष्टी आहेत, ज्या चुका झाल्या त्या मान्य करायला हव्याच. कारण त्या चुकेपायी त्यानंतर काय झालं? इलेक्शन तुम्ही म्हणता ना, लोकल बॉडीचे इलेक्शन. उत्तर प्रदेशमध्ये काय झालं? आज जाळ्याला जागा नाहीये.
उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये प्रेत फ्लोट होत आहे, दीडशे प्रेत सकाळी उठलं की असे गंगेमध्ये तैरताना दिसतात. पण जाणाऱ्या जागाने त्या गावागावात पसरला. 700 टीचर्स, 2000 कर्मचारी जे इलेक्शन ड्युटीवर होते ते काल 2 लाख पोस्ट साठी लोकल बॉडीचे इलेक्शन झाले. सगळे म्हणत होते थांबायचं, ते राज्याच्या हाती होतं, ते थांबलं का? आणि दुसरी गोष्ट विलास मला बोलू दे 1 मिनिट. जेव्हा लॉकडाऊन केलं यांनी राज्य सरकार, ज्या दिवशी लॉकडाऊन होणार का आणि ते फार कडक निर्बंधात आम्ही लावू, लॉकडाऊन नका म्हणू, जनता कर्फ्यू म्हणा, त्यावेळेला सारे भाजपचे प्रवक्ते फुटून पडले होते की लॉकडाऊन का, लॉकडाऊन कशासाठी, लॉकडाऊन हे सरकारचं फेल्युअर आहे. आता पूर्णपणे 90% देश लॉकडाऊन मध्ये आहे, त्यात भाजप शासित राज्य आहेत. आता तिथे लॉकडाऊन झाला तर तो जस्टिफाय. ज्या सरकारला विचारत होते त्या सरकारला सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं मॉडेल पहा कसं चांगलं काम करतं. पंतप्रधानांनी स्वतः मोठ्या हृदयाने ठाकरेंचं अभिनंदन केलं. या सगळ्या गोष्टी रेकॉर्ड मध्ये आहेत. त्यामुळे विरोध करण्यासाठी विरोध करायचा का? आज आपण म्हणतो एकामेकाच्या हातात हात घालून फिरायचं. मग तेव्हा हात कुठे गेले होते? गडकरी काम करू शकतात. गडकरी, तुम्ही म्हणाले की भिलाई स्टील प्लॅन्ट, तुम्हाला माहित आहे का बादशाहेब, भिलाई स्टील प्लॅन्ट पासून नागपूरला ऑक्सिजन पहिले कोणी आणला? गडकरींनी आणला. त्यासाठी टँकर्स कुठनं आणले? टँकर्स त्यांनी विशाखापट्टणम मधनं बोलावले. केंद्र सरकारने काय केलं? भिलाईला रात्री नोटीस पाठवली की तुम्ही कसं काय देता ऑक्सिजन नागपूरला. रात्री 8:30 वाजता नागपूरच्या बेंच हायकोर्टनी डिसिजन दिली. रात्री कोर्ट खुललं, त्यांनी सांगितलं भिलाईला खबरदार तुम्ही सप्लाय थांबवलं. या अशा खेळी होतात. मी असं म्हणत नाही की नरेंद्र मोदीने फोन करून म्हटलं असं की भिलाईवाले को रोको. तुमच्या हाताखाली कामं कशी करतात लोक, आणि ती लोक आहेत अजून कशी? तुमचा जो टास्क फोर्सचा जो चेअरमन आहे तो काय करतो नीती आयोग मध्ये? त्याला पाठवा घरी. ज्यांनी फेब्रुवारीमध्ये प्रेस कॉन्फरन्स घेऊन पूर्ण देशाची दिशाभूल केली. गृहमंत्री म्हणतात रॅली से क्या कोरोना फैलता क्या? अब जो हुआ वो क्या है? एक मुख्यमंत्री म्हणतो गंगा डुबकी लावल्याने कोरोना होणार नाही. डिफेन्स मिनिस्टर म्हणतो की रामायण वाचलं की कोरोना होत नाही. एक मंत्री मध्य प्रदेशच्या त्या इंदोरच्या एअरपोर्टवर हवन करतो की कोरोना नको व्हायला. कुठल्या जगात जगतोय आपण? आणि आता पूर्ण देश मृत्यूच्या खाईत आहे. कोणालाच काही समजत नाहीये. सगळे घरी बसून वाट पाहतात की होणार काय. आता आपण फायर फायटिंगला, तुम्ही उदाहरण दिलं फायर फायटिंगचं. फायर फायटिंग आणि कोरोना, व्हायरस आणि फायर फायटिंग हे एक पेंडेमिक आणि ते दुसरं नॅचरल कॅलॅमिटी आहे. भूकंप आणि ऍक्सिडेंट हे तुम्हाला माहित आहे, भूकंप येणार आहे आणि घर पडणार आहे म्हणून पडत्या घरात राहता का? नाहीतरी चांगलं घर बांधलं तरी भूकंप पडतोच. मग आपण पडत्या घरातच राहूया. आपलं इच्छा असेल तर, म्हणजे आपल्या नशिबात असेल तर मरू, नाही तर नाही मरू. तेव्हा आपण चांगल्याच घरात राहतो. पडक्या घराची आपण रिपेअरिंग करतो. ठीक आहे. म्हणजे दुसऱ्या तर काय कोरोनाच्या, आणि हे म्हणायचं नाही की लोकांनी हे नाही केलं, सगळा मीडिया ओरडत होता दुसऱ्या महेश तपासे दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. म्हणजे मी आता शेवटचा प्रश्न तुमच्या तिघांकडून उत्तर घेणार आहे. महेशजी, सरकारला किती अडचणी आल्या? म्हणजे आता सरकारला काही वेगळं करायचंय का? फक्त जसं एपिडेमिक ऍक्ट मध्ये सर्वाधिकार हे केंद्राला असतात. केंद्र जसं सांगेल तसंच फॉलो करायला पाहिजे. हा नियम आहे. हे नियम तोडण्याची वेळ तुम्हाला कधी वाटली? आणि केंद्राच्या चुकीच्या धोरणामुळे राज्य सरकारला त्याचा फटका बसावा लागला, अशी काही उदाहरणं तुमच्याकडे आहेत? एक फारच अलीकडचं उदाहरण आहे ज्याच्यामध्ये राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी केंद्रातल्या आरोग्य मंत्र्यांना लसीच्या वितरणाच्या संदर्भातलं जी भूमिका आहे ती मांडली. दुसऱ्याच दिवशी एका राजकीय भूमिकेतनं केंद्राचे आरोग्य मंत्री श्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी एक राजकीय पलटवार केला आणि त्या पलटवारमध्ये असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये लसी जातात कुठे हेच आम्हाला कळत नाही. आज सबंध देशामध्ये लसीकरणामध्ये महाराष्ट्र 1 नंबर आहे. महाराष्ट्रातली आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा, नगरपालिका यंत्रणा, स्वयंसेवक किंवा काय पक्षाचे कार्यकर्ते सगळेच त्या ठिकाणी काम करतायत लोकांच्या लसीकरणाच्या संदर्भात. कोण पाणी आणून देत असेल, कोण चहा आणून देत असेल. पण केंद्रातल्या मंत्र्यांनी, म्हणजे केंद्रातल्या आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या आरोग्य विभागाची जी इज्जत काढली, त्याच्या दुसऱ्या दिवशी राजेश टोपेंना मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेऊन केंद्रातल्या आरोग्य विभागाने कशा पद्धतीने महाराष्ट्र अत्याचार आणि अन्याय केला, कशी लसी कमी करत करत गेले आणि कसा हा लसीचा तुटवडा निर्माण झाला, याचा लेखाजोखा डॉक्टर हर्षवर्धन यांना दिल्यानंतर केंद्रातल्या हे जे बाबा लेख बोलत होते त्यांचं तोंड थोडं बंद झालं आणि सबंध देशाला कळालं की महाराष्ट्र एवढ्या प्रामाणिकपणाने काम करत असताना त्या ठिकाणी जाणून बुजून महाराष्ट्राला, मुंबईला लस न देण्याचं एक षड्यंत्र रचलं गेलं.
मग मुंबईमध्ये 3 दिवस लसीकरण बंद राहतील, त्याच्यावर बोंबलायला लागले सगळे भारतीय जनता पार्टीवाले. परंतु देशात पण तुमच्या लसी येत नाही, याच्यावर कोणीच बोलायला तयार नाही. महाराष्ट्रामध्ये लस खराब होण्याचं प्रमाण 1% कमी आहे. केंद्रामध्ये तुम्ही नॅशनल जी फिगर आहे ती 6.5% आसपास काहीतरी आहे, तसं मी वाचत होतो. ह्याच्यावर तुम्हाला काहीच बोलायचं नाही. म्हणजे महाराष्ट्राने एखाद्या दूर, म्हणजे एक मी काल फार चांगला अतुल कुलकर्णीचा लेख वाचला, पंजाब, बंगाल आणि महाराष्ट्र हे बंडखोर राज्य होऊन गेली. लाल बाल पालच्या संदर्भात त्याने तो एक लेख लिहिलेला तुम्ही वाचला असेल. त्या काळामध्ये तुम्ही एक लक्षात घ्या, आजही म्हणजे केंद्रासमोर नमतं न घेता या महाराष्ट्रातल्या, पंजाबच्या आणि त्या बंगालच्या लोकांनी भूमिका घेतलेली आहे. आणि म्हणूनच मी महाराष्ट्र पुरतं स्वतःला मर्यादित ठेवेल. महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, आरोग्य मंत्री असतील राजेश टोपे किंवा बाकी सगळे लोक असतील, यांनी चांगली भूमिका घेतली. अहो तिकडे आम्ही पोलीस स्टेशनला गेलो नाही, कुठल्या तरी औषध उत्पादकाला कशाला तुम्ही प्रश्न विचारलं आणि ते 4.25 कोटीचा 5 कोटीचा माल कुठनं आला, हे आम्ही करायला गेलो नाही त्या ठिकाणी. लोकांच्या सोबत प्रामाणिक राहा हे मी सांगितलं नाही, आपलं नितीन गडकरी साहेबांना सांगावं लागलं. भारतीय जनता पार्टीचे एवढे मोठे नेते त्यांची एवढी गळचिपी करता, ते नागपूरला ऑक्सिजन पाठवतात ते तुम्ही अडवता, एवढं पाप करता, कमाल का बाबा. ठीक आहे अवधूतजी, मग प्रश्न असा पडतो की एवढं एपिडेमिक ऍक्ट आहे आणि असं असताना केंद्र सरकारने राज्यांना का विश्वासात घेतलं नाही, असाही प्रश्न येतो ना. याची काही उत्तरं आहेत भाजपकडे? मग एवढे सगळे लूप होल्स आहेत, एवढे लसीचं असेल, व्हेंटिलेटर असेल, हे तर कधी कमी पडायलाच नाही पाहिजे ना. जे काय आहे ते तुम्ही समानपणे वाटप करा. जिकडे जास्त कोरोनाचे पेशंट आहेत त्यांना तुम्ही भले ते भाजपचे जरी राज्य असले तरी त्यांना तुम्ही द्या, म्हणजे तो रेशो कधी काउंट नाही होणार. तर ही परिस्थितीच तशी आहे. असं का नाही करता आलं केंद्र सरकारला? भाजपचा जो अजेंडा आहे की विरोधकाला निस्तराभूत करायचं, विरोधकाला मदत करायची नाही, लोकशाही असं नाही शिकवेल. दोन परस्पर विरोधी विधानं, त्यातलं पहिलं अशोक वानखडे साहेबांनी केलं, दुसरं महेश तपासेंनी केलं. बोलता बोलता कदाचित ते भावनेच्या भरात बोलून गेले की DRDOने केलं ते का मोदीने नाही केलं. म्हणजे काय मोदी लस शोधणार का, मोदी संशोधन करणार का, मोदी औषध करणार का? असं नाही. जर एखादी गोष्ट नाही म्हणून जर तुम्ही मोदींना दोष देत असाल तो तुमचा अधिकार आहे. पण DRDOने केलं, केंद्र शासनाने केलं, केंद्र शासनाच्या अंतर्गत असे आपण हात झटकून टाकू शकत नाही की हे काय मोदीने नाही केलं, हे लहान मुलासारखं होतं, जाऊ देत. दुसरं, महेश तपासे साहेबांनी एक चांगला मुद्दा मांडला. ते म्हणाले लसीकरणामध्ये महाराष्ट्र 1 नंबरवर आहे. हा मुद्दा जर आपण ग्राह्य धरला तर तुमचा जो दुसरा मुद्दा आहे की आम्हाला पुरेशा लसीच प्राप्त होत नाही, तो चुकीचा ठरतो. एकीकडे लस मिळायचं नाही म्हणायचं आणि दुसरीकडे मी लसीकरणामध्ये पहिला आहे म्हणायचं, हे विरोधाभास. मला याच्यावर बोलायचंय बोला ना नंतर, अशोकजी नंतर बोला, मला बोलू द्या, माझी पाळी बोला ना. आता तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे की ह्याच्यामध्ये एक नाही, प्रत्येक राज्याच्या आरोग्य मंत्र्यांबरोबर 1 नव्हे 2 नव्हे तर 12 वेगवेगळ्या बैठका वेगवेगळ्या लोकांबरोबर झाला. केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी बैठका घेतल्या, व्हर्च्युअल बैठका घेतल्या, पंतप्रधानांनी कमीत कमी 3 वेळा वेगवेगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांबरोबर बोलले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी जे काही त्यांना सूचना केल्या होत्या त्या सगळ्या सूचना मोदी साहेबांनी स्वीकारल्या, केंद्राने स्वीकारल्या. त्याच्याबद्दल उद्धव साहेबांनी ऑफिशियल ट्विट पण केलं की मी ही मागणी मागितली, ती मोदीजींनी दिली. तर अशा वेळी राज्य नुसतं महाराष्ट्राच नाही, प्रत्येक राज्याने ज्या ज्या काही सूचना केल्या त्या सगळ्याच्या सगळ्या स्वीकारणं शक्य नाही, त्यातल्या ज्या काही शक्य आहेत त्या सगळ्या स्वीकारलेल्या आहेत. आणि केंद्र सिरियस आहे. कुठच्याही माणसाला, अगदी तुम्ही असा, मी असो, महेशजी असो की अशोकजी असो, कुठचाही माणूस आपल्या डोळ्यासमोर मरतोय हे कोणालाही मान्य होणार नाही, कोणाला सहनही होणार नाही. तर त्याच्यामुळे तुम्ही मान्य करत नाही. अशोकजी अगदी थोडक्यात त्याच्यासाठी की वाघ साहेबांनी माझ्या नावाचा उल्लेख केला म्हणजे हा फार बालिशपणा आहे. मी तो बालिशपणा सांगत नाही. तेव्हा प्रश्न तो आहे, आपल्या देशाची पॉलिसी कोण ठरवणार? आपल्या लसी एक्सपोर्ट करायच्या की आपल्या देशासाठी ठेवायच्या हे कोण ठरवणार? रेमडेसिवीरचं एक्सपोर्ट कोण बॅन करणार? एक मिनिट, आता मला बोलू द्या. आमच्या नरेंद्र मोदी ऑक्सिजन नाही बनवत. नरेंद्र मोदींकडे फक्त आकडा येतो की इतके ऑक्सिजन आपल्या देशात आहे, पण नरेंद्र मोदींना हे कोणीच सांगितलं नाही की तो ऑक्सिजन पेशंट पर्यंत पोहोचणार कसा.
काय आपल्याकडे ते टँकर्स आहेत का? हे तहान लागल्यावर खोदणं का चालू आहे? काय आपल्याकडे टँकर नव्हते माहित नव्हतं का? हे सगळ्या गोष्टी माहित होत्या. आपल्याला लसी कमी पडणार हे माहित होतं. लसी मॅन्युफॅक्चर वाले जे लस मॅन्युफॅक्चर करतो तो पहिल्या दिवसापासून त्याचं अप्लिकेशन पडून आहे केंद्र सरकारमध्ये. एवढ्या लसी मी बनवतो हे फार कमी पडणार. तुम्ही मला एक्सपान्शन साठी पैसा द्या. तुम्ही पूर्ण टाइम निवडणुकांमध्ये होते, कुंभामध्ये होते. जेव्हा लोक मरायला लागले तेव्हा तुम्ही एका आठवड्यापूर्वी त्याला 3,000 आणि 1,500 एकाला 3,000 एकाला दिले. ते जर 3 महिन्यापूर्वी दिले असते तर आज त्याचं प्रोडक्शन चालू झालं असतं, तो आज मार्केटमध्ये घेऊन आला असता. तुम्हाला फायझरने एक अप्लिकेशन लावला की आम्ही तुमच्या देशात लस घेऊन येतो आणि नो प्रॉफिट नो लॉस वर देऊ इच्छितो. तर आपल्या आरोग्य मंत्र्यांनी त्यांना सांगितलं की आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्हाला तुमची गरज नाही, तुम्ही जा. आणि आता आपल्या पूर्ण जगात आपण लसी मागतो. हे पॉलिसी पॅरालिसिस आहे. हे पॉलिसी पॅरालिसिस पंतप्रधानांच्या डोक्यावर जातं. या पॉलिसी पंतप्रधानांनी करायला पाहिजे. मी असं म्हणत नाही उद्या तर मग कुठली गोष्ट पंतप्रधान काय करणार? पंतप्रधान एकेकाळी चहा विकत होते, मग काय चहाबद्दलच प्रश्न विचारू त्यांना की सर चहाबद्दलच तुम्ही बोला फक्त. पंतप्रधान देशाचा पूर्ण देश चालवतात, त्यांना एक एक गोष्ट माहित असते. तुम्ही डीआरडीओ खूप बोलता. तुम्ही आता तुम्ही म्हणाले की महाराष्ट्रात जितक्या लसी हे विरोधाभास नाही आहे. महाराष्ट्रात जितक्या लसी मिळाल्या तितक्या सर्वात जास्त लसीकरण महाराष्ट्राने केलं. बाकी राज्यांचं लसीकरण नाही झालं. आज दिल्लीचा आकडा आहे माझ्याकडे, 1852 लसी फक्त लोकांना मिळाल्या आहे. दिल्ली राज्य आहे साहेब, का राजधानी आहे देशाची. फक्त 1852 आणि त्या 1852 मध्ये 600 दुसरा डोस घेणारे लोक होते. म्हणजे तुम्ही इमेजिन करा की दिल्लीत किती शॉर्टेज आहे लसीचा. कुठलंही राज्य सरकार कुठलाही कितलाही निर्दयी असला तरी आपल्या समोर लोकांना मरू देणार नाही. लसी आहेत लावा. आणि प्रकाश जावडेकर प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगतात हे महाराष्ट्राचं रक्त आहे ना प्रकाश जावडेकरांचं. महाराष्ट्राला बदनाम करतात पूर्ण देशामध्ये की उन्होंने तो सबसे ज्यादा वेस्ट किया और बोल रहे की अब वो लस नहीं है. पण त्यांना कळलं की सर्वात जास्त वेस्टेज यदि देशात कोणाकडे असेल तर महाराष्ट्रात आहे. सर्वात जास्त वेस्टेज तेलंगणाचा आहे 9%. 5%च्या खाली कुठलाही वेस्टेज नाहीये. पण आपण त्यावेळेला राजकारण पाहतो. तुम्हाला जेव्हा नाही काय प्रॉब्लेम आहे कुठे तिथे तुम्ही जेव्हा सत्य समोर मांडता, जेव्हा प्रश्न विचारता, जेव्हा सांगता की तुम्ही खोटं बोलताय का किंवा तुम्ही हे तुमची चूक आहे का, त्यावेळेला तुम्ही राजकारणी होता, तुम्ही राष्ट्रद्रोही होता, तुम्ही राष्ट्राच्या विरुद्ध प्रचार करणारे होता, म्हणणारा आकडा जास्त फुगवून सांगणारे होता. मी एक प्रश्न तुम्हाला विचारतो, अगदी थोडक्यात उत्तर द्या. पंतप्रधान काय देश चालवत नाही. पंतप्रधानांकडे निर्णय घेण्याची क्षमता असते. अधिकारी देश चालवतात, मंत्रिमंडळ देश चालवतात. अधिकारी पंतप्रधानांना मिसगाईड करतात की अधिकारी योग्य माहिती देतात पण पंतप्रधान त्याच्यावर अंमलबजावणी करत नाही, असं काही आहे? कारण नाही या पंतप्रधानांची त्यांना जर कळलं रेमडी रिसिव्हर साठी नितीन गडकरी त्यांच्याकडे गेले. नितीन गडकरींनी सांगितलं की रेमडी रिसिव्हरचा प्रॉब्लेम काय आहे, का शॉर्टेज आहे. ते म्हणे साहेब हे फार कमी लोक बनवतात, मग जास्त लोक का बनवत नाही. त्यांनी त्या गुजरातमध्ये फोन करून त्या मंत्र्याला विचारलं, कन्सर्न मिनिस्टर जो होता. त्यांनी सांगितलं की हे पेटंटेड प्रोडक्ट आहे. पण आपण या पेटंटेड प्रॉडक्टला जर प्राईम मिनिस्टर ऑफिसने ठरवलं तर आपण याला बाकायदा मेन कंपनीशी बोलून हे पेटंटचं क्लॉजवर आपण इमर्जन्सी मध्ये हटवू शकतो. मग त्यांनी पंतप्रधानांशी बोलले. जेव्हा पंतप्रधानांशी बोलले तेव्हा पंतप्रधानांनी त्यांना सांगितलं की क्या करना चाहिए. उन्होंने कहा कि आप बोलो, पेटेंट कंपनी से बात करो. पीएमओनी लगेच बात केली आणि 11 नवीन कंपन्यांना लायसन्स दिले. यासाठी गडकरीला बोलायला पाहिजे होतं का? काय अधिकारी काय करतात तिथे, एक्सपोर्ट इम्पोर्ट वाले जितके अधिकारी लॉजिस्टिक वाले काय करतात, त्यांना डुबून गेलं पाहिजे का नाही लोकांना दिलं. आज वर्ध्याची एक कंपनी 30,000 रेमडेसिवीर रोज बनवते. हे गडकरींनीच केलं ना. हे असे लोक आहेत ना पार्टीमध्ये, भरपूर लोक आहेत असे ब्युरोक्रॅट्स आहेत जे पार्टीमध्ये काम करतात. पण त्यांचं ऐकतं कोण? ठीक आहे. कारण सगळे नुसतं होय बा ते कव्वालीमध्ये पाठीमागं आजी हा हम भी देखेंगे म्हणून ते टाळ्या वाजवणारे लोक असतात. सगळे लोक टाळ्या वाजवणारे. चला पंतप्रधानांनी विचारलं पाहिजे, जाब विचारला पाहिजे काय हे मिसमॅच झालं. पंतप्रधानांच्या स्वतःच्या मनात काही खोट नाही. त्यांना जर कळलं तर ते बिलकुल ऍक्शन घेतात. पण त्यांच्यापर्यंत जाईल कशा गोष्टी. आम्ही जर त्यांच्या मनात प्रामाणिक असणं ठीक आहे, पण प्रामाणिकपणामुळे कुणाचं नुकसान होणं, देशाचं नुकसान होणं हे अत्यंत घातक आहे. प्रामाणिकपणा काहीच कामाचा नाही. तो प्रामाणिकपणा त्रासदायक ठरतो. मग काही कामाचं नाही. बरोबर. चला ठीक आहे. मला अवधूतजींना एवढंच फक्त एक सांगायचं आहे की महाराष्ट्रामध्ये जवळपास 7 लाख लसीकरण रोज झाले. ती क्षमता 10 लाखाच्या वर नेण्याची तयारी महाराष्ट्र शासनाने केली.
जेव्हा राजेश टोपे हर्षवर्धन यांच्याशी बोलले केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची, तेव्हा त्याने सांगितलं आम्हाला 45 ते 50 लाख डोसेस पर आठवड्याला करायची आहे. आता समजा 12 कोटीच्या महाराष्ट्रात 8 कोटी लोक लसीकरणासाठी जर पात्र असतील तर हे 3-3.5 महिन्यामध्ये संबंध जशा पद्धतीने जर लसी आल्या असतात 3-3.5 महिन्यामध्ये संबंध महाराष्ट्राचं थोडक्यात. लसीकरण हा, झालं हा. असतं. ही भूमिका लक्षात घ्या. जी चला, अवधूतजी. कॅपॅसिटी लसीकरणाची महाराष्ट्राची आहे, त्या अनुषंगाने तुम्ही लसी पुरवायला पाहिजे. तर एवढीच माझी विनंती आहे. चला अवधूतजी, असं वाटत नाही की लोकांचे काही सल्ले घेतले आपल्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांचे सल्ले घेतले पाहिजे? भाजपमध्ये अधिक अभ्यासू आणि सक्षम लोक आहेत, त्यांचे सल्ले घेतले पाहिजे, असं तरी देश चालला पाहिजे संकटाच्या काळात. कसं आहे, आपण घरामध्ये बसून सगळं जर ठरवत असू की नाही, घरामध्ये बसून का, घरामधूनच सगळं अख्खं जग घरामधून चाललंय. अवधूतजी, घरामधूनच सगळं अख्खं जग चाललंय. कोरोनाला यापेक्षा दुसरं औषध नाहीये आता तर या रेमडेसिवीर जे आहे, रेमडेसिवीर जे आहे. हा, तो माझा मुद्दा तो आहे. घरामध्ये बसून तुम्ही ज्या अर्थाने बोलतात त्या अर्थाने मी तुम्हाला नाही म्हणतोय. घरामध्ये बसूनच सगळं करायचंय. स्वतः मोदींनी हे सांगितलंय, घर में बैठो, दूरी रखो, मास्क पहनो. बोलू आता साहेब? हा, बोला. आज्ञा असेल तर बोलू. बोला बोला. आपण घरामध्ये बसून जर ठरवत असू की दिल्लीमध्ये पीएमओ ऑफिसमध्ये मोदी कोणाला ऐकत नाहीत किंवा त्यांच्यापर्यंत कोण जात नाही, तर आपण स्वप्नरंजन करतो. देश असा काही चालत नाही. जी टीम आहे ती टीम आपापल्या पद्धतीने काम करते. इन्फॉर्मेशन डाऊनवर्ड आणि अपवर्ड इन्फॉर्मेशन चालू असते. निर्णय घेतले जातात. प्रत्येक ब्युरोक्रेसीमध्ये ज्या काही त्रुटी असतात त्या त्रुटी दिल्लीमध्ये आणि मुंबईमध्ये किंवा आणखी गुवाहाटीमध्ये सगळीकडे असतात. त्या काही निघून गेलेल्या नाहीयेत. आपल्याला मोकळे मनाने मान्य पण करावा लागेल. हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, आता अशोक वानखेडे म्हणाले की आपण परदेशामध्ये का औषधं आणि लसी एक्सपोर्ट केली, तर त्याचं उत्तर परराष्ट्र मंत्र्यांनी एका व्हिडिओद्वारे अतिशय चांगलं दिलेलं आहे. त्यावेळी आपण इम्पोर्ट करतो रॉ मटेरियल, त्या रॉ मटेरियलच्या कॉन्ट्रॅक्ट क्लॉज मध्ये त्याचं फिनिश प्रॉडक्ट एक्सपोर्ट करण्याची तरतूद असते. आपल्याकडे लसीसाठी लागलेलं रॉ मटेरियल आपल्याकडे मिळत नाही. त्याचप्रमाणे आता स्वतःच वानखेडे साहेबांनी कबूल केलं की ऑक्सफर्ड मधनं केलेलं रिसर्च आहे. मग जर ते रिसर्च त्यांचं, रॉ मटेरियल त्यांचं, तर आपल्याला त्यांच्या टर्म्स आणि कंडिशन्स प्रमाणे चालावं लागेल. आणि म्हणून तुम्ही किती नाही म्हणावं, मला माझं बोलू द्या. तर खोटं बोलू नका, खोटं बोलू नका. अवधूतजी, आम्ही पण परराष्ट्र मंत्र्यांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली. अमेरिकेतनं एक मिनिट, नाही, अमेरिकेतनं आपल्याला रॉ मटेरियल आलं, अमेरिकेनं आपली एक लसी घेतली नाही. दुसरी गोष्ट, एक सेकंड, अमेरिकेतनं आपल्याला रॉ मटेरियल आलं, आपल्याला एकही लस अमेरिकेनं घेतली नाही. ऑक्सफर्ड नाही. तुम्ही खोटं बोलता ना, खोटं बोलू नका ना, आता तरी खोटं बोलू नका. वानखेडे, तुम्ही सत्यवान आहात. तुम्ही मला सर्टिफिकेट दिलं, मी खोटं बोलतोय. आता मी तुम्हाला सत्यवान सर्टिफिकेट देतो. कृपा करून तुम्ही मी खरं बोलतो की खोटं बोलतो याच्या सर्टिफिकेटची मला तुमच्याकडनं गरज नाहीये. मी बोला. या देशाच्या परराष्ट्र मंत्र्यांनी ऑफिशियल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि त्यांचं जे ऑफिशियल स्टेटमेंट आहे ते ऑफिशियल स्टेटमेंट त्यांनी मीडिया समोर दिलेलं आहे. त्याला जर तुम्ही खोटं म्हणत असाल तर पंतप्रधान आणखी परराष्ट्र मंत्री आणि अर्थमंत्री जे बोलतात ते सगळंच खोटं असं तुम्ही समजून घ्याल. तर तुम्ही जे सिंपल सांगतो मी, यांचं कसं असतं, सरकारचं कसं असतं. सुप्रीम कोर्टाने त्यांना एक मोठा प्रश्न विचारला की राज्याला एक रेट, केंद्राला एक रेट, असं तुम्ही का केलं? त्यांचं अफिडेव्हिट आहे सुप्रीम कोर्टामध्ये, जे आता गुरुवारी हिअरिंगला येईल. ते अफिडेव्हिटची कॉपी माझ्याकडे आहे. त्या अफिडेव्हिट मध्ये केंद्र सरकार काय सांगतं की आम्ही, केंद्र सरकारने, ऐका तुम्ही, केंद्र सरकार काय सांगतं त्या अफिडेव्हिट मध्ये की आम्ही याची तरतूद केलेली आहे की सगळ्या राज्यांची किंमत एक असेल, कुठल्याही 2 राज्यांमध्ये आम्ही डिस्पेरन्सी नाही करणार. केंद्र सरकारने त्यांना विचारलं उद्देश का, तुम्ही काय सांगितलं उलट उत्तर. आज एक प्रश्न विचारला एक्सटर्नल अफेअर्स मिनिस्ट्री, एक प्रश्न विचारला, आपल्या लसी एक्सपोर्ट काय झाल्या? नाही, आपण प्रत्येक ठिकाणी आपण जर कसं रेटच गेलं तर रेटच गेल्याने कामं होत नाहीत ना, रेटच गेल्याने कामं होत नाही.
तुम्ही मी ऐकायला ऐकतो. शिका. अहो ऐकायला तुम्ही शिकलं पाहिजे, म्हणून तर या देशाचा पट्टापोळ झाला. ठीक आहे तुम्ही जर ऐकायला शिकलं असतं. चला अशोकजी ठीक आहे, मी ठीक आहे. शांतपणे ऐकलं, मी कधी अवधूतजी नाही केलं. अवधूतजी संपवा, चला संपवा, अगदी मुद्दे ठीक आहे. तिसरी, फायझर बद्दल तुम्ही परत बोललात. फायझरने वेगवेगळ्या देशांना आपली लस देण्यासाठी जे काही अटी घातल्या होत्या त्या या जगातील बहुसंख्य देशांनी, इन्क्लुडिंग ब्राझील, इन्क्लुडिंग स्पेन, इन्क्लुडिंग जर्मनी, त्या सर्वांनी नाकारल्या. कारण त्यांच्या सोव्हिनियर स्टेटमध्ये असलेली डिफेन्सची ठिकाणं सुद्धा आमच्या नावावर करून द्या, अशा या फायझरच्या अटी होत्या. आणि एखाद्या कंपनीची लस घ्यायची की नाही घ्यायची ती सरकार ठरवेल. आम्ही स्पुटनिकची घेतली. फायझर काय पर्सेंटेज देणार होतं का कोणाला? आम्हाला नाही घ्यायचं होतं, आम्ही नाही घेतली. एखाद्या आपल्या देशाच्या लोकांना काय विलास त्याचं उत्तर देऊ दे मला फक्त, आणि मग बंद कर. ठीक आहे चला विलास याचं उत्तर मी देतो, याचं उत्तर देतो. अगदी थोडक्यात, जर फायझरनी, मी म्हटलं फायझरनी तुम्हाला जेव्हा ऑफर केली तेव्हा तुम्ही फायझरला हे नाही सांगितलं की तुमच्या किमती आम्हाला नको, फायझरला हे नाही सांगितलं की तुमच्या अटी आम्हाला नको. तुम्ही फायझरला सांगितलं की आम्ही आत्मनिर्भर आहोत, आम्हाला नको. दुसरी गोष्ट जी फार खोटी सांगितली जाते, स्पुतनिक आपण कधी घेतली? जेव्हा आग लागली, जेव्हा लोक मरायला लागली, जेव्हा आपल्या लसीवाल्यांनी हात वर केले, मग तुम्ही स्पुतनिक घेतली. स्पुतनिक काही पहिले घेतली नव्हती. आता फायझरही घ्या. आता तीच फायझर तुमच्याकडे येणार आहे. आणि तुमचा जो, मी काय म्हटलं, तुम्हाला जर विचारलं मुंबईवरनं पुण्याचा रस्ता कुठला, तुम्ही रत्नागिरीचा सांगता आणि म्हणता की रत्नागिरीचा रस्ता सांगता, तुम्हाला वाईट वाटतं. पुण्याचा रस्ता विचारला, अमेरिकेने रॉ मटेरियल दिलं, अमेरिकेला एक लस एक्सपोर्ट नाही झाली. तुम्ही अशा देशांना एक्सपोर्ट केल्या जिथे तुम्हाला महिमामंडित व्हायचं होतं. एक्सपोर्टर म्हणून महिमामंडित व्हायचं. दोषांसमोर अक्षरशः खोटं बोलता आणि रेटून खोटं बोलता, हा फार मोठा प्रॉब्लेम. अशा पद्धतीने चर्चा होत नाही. ठीक आहे. मी थोडासा वेध घेण्याचा प्रयत्न केला की पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत कुठे. ज्या नरेंद्र मोदींना 2014ला या देशाने डोक्यावर घेतलं, दुसऱ्या वेळेला अत्यंत मोठ्या बहुमताने त्यांना पंतप्रधान केलं. चिंता करू नका, संकटाच्या काळात ते कुठे दिसतात का नाही दिसतात का मला माहित नाही. मी अँकर आहे, मी तुमच्याकडून जी माहिती आहे ती लोकांपर्यंत अरे यांना देशाचं काहीच पडलं नाही. यांना फक्त 2024चं इलेक्शन आहे. चला ठीक, त्यांना काही देशाचं पडलं नाही. 2024चं इलेक्शन हे डोळ्यासमोर आहे. पत्रकारांची आणि विरोधी पक्षाची जी मतं आहेत ती आपल्या समोर आली. मी इथेच थांबतो. आपल्या सगळ्यांचे आभार. आपण या कार्यक्रमात सहभागी आहात.